हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सान्द्रिलाम मुधाभम जगननियत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरम मनाखेयम आनंदम मज केवलम श्रीमन्युरतिनाथेति ख्यातम दैवतमाश्रे यत्कृपाल्लभमात्रेण महिषो वेद पारगः ज्ञानेश्वरं तमाचार्य वंदे बद्धांजलिर्वुद ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलितो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदया फुले चौफाळून या भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची जयांचे केलिया स्मरणू होय सकळ विद्येच्या अधिकरणू तेची वंदू श्री चरणू श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग एच यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याची आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये अवतार कार्याला येण्यापूर्वी अवतार कार्य संपादित करत असताना आणि अवतार कार्य संपल्याच्या नंतरही फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणाची तळमळ असे कैवल्याचे मूर्तिमंत पुतळे साधकाचे मायबाप ज्ञानियांचे ज्ञानी योगियांचे योगी अलंकापुर निवासी ज्ञानेश्वर भगवान आणि त्यांचे प्रिय संत ज्ञान भक्ती आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भगवंतांनी मागा म्हटल्याच्या नंतर
आहे का नाही? मागणारे अनेक आहेत महाराज, पण न मागता न म्हणता जो मागतो त्याला भिकारी म्हणतात बरं. आणि मागा म्हटल्याच्या नंतर जो मागतो त्याला याचक म्हणतात. प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराज अखंड ब्रह्मांडाचा नायक भगवान पांडुरंग परमात्म्याला मागतात. त्या अभंगाचं मदन महाराज एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून 3 गोष्टी मागतात. पहिल्या चरणामध्ये संत संगती मागतात. तिसऱ्या चरणामध्ये संत शरणागती मागतात आणि चौथ्या चरणामध्ये संत सेवा मागतात. विठ्ठला पहिल्या चरणामध्ये मी सांगितलं मला संतांची संगती मागितली. हरिदासाची घरी संतांच्या घरी जर जन्माला आला तर जन्मल्यापासून मरेपर्यंत संगती संतांची राहील. म्हणून महाराज म्हटले मज उपजवा जन्मांतरी. तिसऱ्या चरणामध्ये मागितलं मला संता लोटांगणी. संतांची शरणागती पत्करत असताना माझ्या मनाला लाज येऊ नये. बऱ्याच लोकांना लाज काय माहित नाही महाराज. मी कीर्तनात सांगेल नंतर आहे का नाही. माहितीला जागराचं कीर्तन आहे का नाही. मदन महाराज जागराचं कीर्तनाला मर्यादा नसते. हा मदन महाराजांनी सांगितलं जय हो किती वेळ चाललाय म्हणले. नाहीतर शेवट दिवस आहे ना आहे का नाही. पुन्हा उद्यापासून आहे का कोणी तुम्हाला बोलणार आहे? उद्यापासून 357 दिवस 357 दिवस काय करायचं? प्रपंच करायचा आहे का नाही. फक्त 8च दिवस पार मारते महाराज. तिसऱ्या चरणामध्ये लाज नको म्हटले महाराज आणि चौथ्या चरणामध्ये शक्ती दे म्हटले. शक्ती सामर्थ्य दे, कारण सेवा करण्यासाठी शक्ती लागते. बरं दोन्ही शरीराला शक्ती लागते. शरीराचे 2 प्रकार आहेत बरं. एक स्थूल देह आणि दुसरा सूक्ष्म देह. स्थूल देहामध्ये सुद्धा सामर्थ्य लागतं आणि सूक्ष्म देहामध्ये सुद्धा सामर्थ्य लागतं मला सेवा करण्याचं. आणि देवा हे मी का मागतो? तू म्हटलास म्हणून मनसी काही मागा. आणि चकारात्मक म्हटले बरं. चकारात्मक म्हणजे हेच पाहिजे आहे का नाही. कधी कधी भास्कर महाराज आपल्या घरी सुद्धा म्हणतो बरं मला हीच साडी पाहिजे, हीच. त्याला पर्यायच नसतो महाराज. तुकाराम महाराज म्हणले मला हेच पाहिजे. मला संतांची संगती पाहिजे, मला संतांची सेवा पाहिजे आणि मला संतांची शरणागती पाहिजे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. आज आपल्या पवित्र अशा विटा गावामध्ये आणि प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ, गाथा भजन, धूप आरती, पहाटे काकडा, सगळे कार्यक्रम विष्णू सहस्रनाम आहे का. अगदी गाव महाराज 7 दिवसामध्ये अगदी पंढरपूरच पंढरपूर. आणि त्यांच्या श्रीमुखातून महाराज तुम्ही यावर्षी जरा चुकलात बरं आहे का नाही कथा ऐकण्याची. आमचे गुरुवर्य परमादरणीय भाऊ मनीषानंद महाराजजी पुरी यांच्या प्रकृती अस्वस्थामुळं त्यांच्या शिष्यावर बघा संतांचं वैशिष्ट्य कसं असतं. एकदा का मनुष्य संतांच्या संगतीत गेला आपण सारिके करीती तत्काळ आणि नाही काळ वेळ तया लागे.
मनीष भाऊंनी त्यांच्या संगतीमध्ये जेवढे लोक आले ते सगळे भागवत करायला लागले. विठाला विठाला. आणि त्यांच्या शिष्या महाराज आदरणीय भारतीताई त्यांनी उत्कृष्ट अशी कथा केली. म्हणजे आमचे दादा म्हटले बरं भीमराव दादा त्यांनी सांगितलं महाराज. आणि त्या निमित्तानं माझ्याकडे आज आलेली ही जागराची सेवा. इथं सेवा करणं फार सोपं आहे. बरं बघा आज आमच्या मदन महाराजांनी किती मस्त काम केलं. मला रामकृष्ण हरी म्हणून दिलं नाही महाराज, रूपावळी म्हणून दिली नाही महाराज. हे का ना, असे सहाय्य करणारे माणसं लागते. आमचे चव्हाण महाराज उपस्थित आहे. मृदंगाचार्य काय नाव तुमचं? ज्ञानराज. काय महाराज नाव घेतल्याबरोबर अंत नसत. ज्ञानराज माझी हे माऊलींच समोर लागतं महाराज. मदन महाराजांचं नाव घेतलं की राजस सुकुमार मदनाचा पुतळा. दिसायला सुद्धा मदनाच्या पुतळ्यासारखे आमचे चव्हाण महाराज. आमचे भगवान महाराज आंधळे बरं. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, त्यांनी माझ्या गुरुलाही भजन शिकवलं. माझ्या गुरु बरोबर ते 40 वर्षे फिरले आणि आता गेली 10-12 वर्षापासून माझ्या बरोबर फिरतात. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी पहिली चाल म्हटली महाराज कीर्तनामध्ये. किती परमार्थ झाला असेल. 10व्या वर्षी जगमित्र नागामध्ये आदरणीय लटपटे महाराजांच्या कीर्तनात पहिली चाल म्हटली 10व्या वर्षी. आता 10व्या वर्षी पण त्यांचं वय आज जवळपास 70 वर्षाचा वय. किती परमार्थ झाला असेल. असे आमचे भगवान महाराज माझ्या बरोबर आहेत. दुसरं एक वैशिष्ट्य आहे या गावचं, स्पीकर एवढं उत्कृष्ट आहे महाराज. ह्या श्रोते मला काय म्हटले, महाराज आमचे कानाचे पडदे फाटत काय की म्हटले. काय का नाही, रात्रीचं कीर्तन उद्या रात्रीपर्यंत ऐकू आले म्हणे. कमाल आहे का. हो ना, आजचं कीर्तन उद्या रात्रीपर्यंत. आणि मदन महाराज चालता आणि विसरतात म्हटले. एवढा आवाज म्हटले मोठा. विठाला अगदी उत्कृष्ट महाराज. एकट्याचा नवे खेळ आणि म्हणून मेळ वेळ. आणि त्या निमित्तानं आलेली माझ्याकडे जागराची सेवा. प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराज मात. आज पगाराचा दिवस आहे बरं. पगाराचा काम संपलं की माणसानं दाम मागावं. आलं का लक्षात. काम संपलं की दाम मागावं. म्हणजे काम संपलं की फळ मागावं. मागण्याची गरज नाही, मिळतच महाराज. मी सांगत नाही. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहून संपलं महाराज. आणि पसायदान मागण्याच्या अगोदर एक ओवी केली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. येत माझे जे उरले ते पायिक पण. माऊली सुद्धा महाराज नाथ निवृत्तीनाथांना मागतात बरं. किंबहुना तुमचे केले. ज्ञानेश्वरी कराय कोण सांगितली होती. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं तू गीतेवर भाष्य कर, गीतेवर टीका कर. माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली आणि म्हटलं आता मी तुमचं काम केलं. किंबहुना तुमचे केले. तुम्ही जे सांगितलं ते मी केलं. पण आता माझं काम राहिले म्हणले. काय काम राहिले. मागण्याचं काम राहिले म्हणले. आणि म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये मागितलं महाराज. निवृत्तीनाथांना वाटलं माऊली ब्रह्मांडाचं राज्य मागतात, पण ते संत आहेत महाराज. काय मागावं संतांना कळतं आणि काय मागू नये हे जीवाला कळतं. विठाला विठाला. अवश्य मागावं महाराज, पण काय मागावं आणि कुण मागावं. कुणही मागू नये बरं. उठल्या सुटल्या मागण्यासाठी 2 कारणं लागतात महाराज. जी वस्तू आपण मागतो, जी गोष्ट आपण मागतो
त्या वस्तूची आपल्याला गरज पाहिजे. गरज जर नसेल तर विनाकारण मागाव का हो? गरज नसताना जर मागितलं तर अपमान होत असतो. वर सासऱ्याला म्हणा सकाळी 8 वाजता चहा करून दिला, चहा प्याला ना, त्याची गरज भागली महाराज. पण गरज नसताना जर त्यानं 8:15 पुन्हा चहा मागितला तर सून काय म्हणते? तशी अवस्था आहे महाराज. गरज असेल तर मागावं. मग तुकाराम महाराज अभंगातून पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात. मग तुकाराम महाराजाला गरज आहे का? या अभंगात तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणामध्ये संतांच्या घरी जन्म मागितला. वास्तविक पाहता हरिदासाच्या घरी जन्म घेण्याची तुकाराम महाराजाला गरज आहे का? तुकाराम महाराजांचा वंश परंपरेचा जर आपण अभ्यास केला, विचार केला, तर तुकाराम महाराजांच्या घरी 8 पिढ्यापासून हरीची सेवा होती. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांच्या घरी 8 पिढ्यापासून पांडुरंग परमात्म्याची दासत्व होत, सेवा होती महाराज. तरी तुकाराम महाराज म्हणतात मला हरिदासाच्या घरी जन्म दे. पहिली पिढी महाराज विश्वांबर बुवा, त्यांचा मुलगा हरिबुवा, त्यांचा मुलगा विठ्ठल बुवा, त्यांचा मुलगा पदाजी बुवा, त्यांचा मुलगा शंकर बुवा, त्यांचा मुलगा कन्हैया बुवा, त्यांचे मुलं बोलोबा बुवा आणि त्यांचा मुलगा तुकाराम महाराज. हे 8 झाले बघ. 8 पिढ्यापासून ज्यांच्या घरामध्ये वडिलांची मिरासी गा देवा. मग तरी पण तुकाराम महाराज काय म्हणतात? हरिदासाच्या घरी जन्म दे. योग्य वाटते का? यांचा बाप हरिदास, यांचा आजोबा हरिदास, यांचा पंजोबा हरिदास. चला पुढे. दुसरी मागणी मागितली महाराज संता लोटांगणी. तुकाराम महाराज लाज आहे का? तुकाराम महाराज म्हटले बरं, लाज भाय शंका
लाज, भय, शंका, दुराविला, मान, लाज सोडली म्हटले मी, तरी पण म्हणतात मला लाज वाटू नये. चांगल्याची सोडाव. तुकाराम महाराजाला मंबाजी बुवानं मारलं महाराज, काठीनं मारलं. आणि ज्यावेळेस मंबाजी बुवा रात्री कीर्तनाला उपस्थित नाही राहिले, त्यावेळेस तुकाराम महाराज त्यांच्या घरी गेले आणि सांगितलं, मंबाजी बुवा तुमचे हात दुखतात का? त्यावेळेस आमच्या जिजाबाई काय म्हटल्या माहितीये का? बुवा, अहो तुम्हाला काही लाज वाटते का? लाज? अहो चांगल्याकडे जाओ, ज्याने तुम्हाला मारलं त्याचेच तुम्ही हात पाय दाबता, तुम्हाला लाज वाटते का? माझ्या तुकाराम महाराजाला वाईटाची लाज वाटली नाही महाराज, मंबाजी बुवांना मारलं त्यावेळेस. मग संतांना लोटांगण घालण्यामध्ये लाज वाटेल का? तरी पण तुकाराम महाराज म्हणतात, जाता लाज नको म्हणी, काही माझ्या मनामध्ये लाज नको म्हणे. चला पुढं. तुकाराम महाराज शक्ती मागितली महाराज, शक्ती कशासाठी? संतांची सेवा करण्यासाठी. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. नाचणं ह्या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काम करणं. बरं, नाचणं म्हणजे उगाच नाचणं नाही महाराज गाण्याच्या तालावर. नाचणं आपण म्हणतो का नाही? नवीन लग्न होते बाबा, माय काय म्हणती, बायकोच्या पुढे लईच नाचायलाय म्हणते का? महिला मंडळी तर म्हणलं बरं महाराज आमच्यावरच येते सगळे, तर उपस्थित जास्त कोणाची? महिला मंडळ. मग तुम्ही म्हणताल आमचं कोणी बोलच नाही, मग तुमचं बी सांग. काम करणे, नाचणे या शब्दाचा अर्थ काम करणे. मग तुकाराम महाराजांमध्ये काम करण्याची शक्ती नव्हती का? भक्ती करण्याची शक्ती नव्हती का महाराज? माझ्या तुकाराम महाराजाकडे एवढी शक्ती होती महाराज. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आणि अंतर्बाह्य जग आणि मन. तुकाराम महाराजाला मनानं जरी अडवलं महाराज, तरी त्या मनाला ताब्यात ठेवण्याचं सामर्थ्य माझ्या तुकाराम महाराजांमध्ये होते. आणि त्याच तुकाराम महाराजाला जनानं अडवलं महाराज. नाही तरी देऊ काशेची लंगोटी आणि नाटाळाचे काठी हनुमाता. मंबाजी बुवाला खडसावून सांगितलं तुकाराम महाराजांनी, मंबाजी बुवा तुम्ही जर शेख मोहम्मद महाराजांना काही उलट सुलट बोलला तर तुमच्या डोक्यात काटे घालण्याचं सामर्थ्य माझ्या अंगामध्ये आहे. एवढी शक्ती माझ्या तुकाराम महाराजांमध्ये असताना सुद्धा का म्हणतात शक्ती दे? सांगण्याचं तात्पर्य, ह्या तिन्ही गोष्टीची तुकाराम महाराजांना गरज नव्हती, तरी तुकाराम महाराज मागतात. पहिली गोष्ट, मागावं कुणा? गरज असेल तर मागावं. दुसरी गोष्ट महाराज, गरज नसू द्या पण परंपरा असेल तर मागावं. आपण परंपरेमध्ये मागतो का नाही? आता नवरात्रामध्ये आपला जोगवा मागण्याची गरज आहे का महाराज? पण सगळ्या आमच्या महिला मंडळ महाराज नवरात्रामध्ये जोगवा मागतात का नाही? का मागतात? परंपरा आहे महाराज. आपण ज्यावेळेस माहूरला जातो, माहूर दत्तात्रय भगवानकडे 5 घर सुद्धा मागितल्याशिवाय जेवत नाहीत महाराज. ही परंपरा आहे महाराज. मग तुकाराम महाराजांच्या घरामध्ये परंपरा आहे का मागण्याची? काही मागणे सांगितलं महाराज,
काही मागणे हे आम्हा अनुचित, आम्हाला उचित वाटत नाही महाराज. कारण माझ्या वडिलांनी मागितलं नाही, माझ्या आजोबानं मागितलं नाही, माझ्या पंजोबानं मागितलं नाही, माझ्या खापर पंजोबानं मागितलं. मग तुकाराम महाराजाला गरजही नाही मागण्याची, आणि तुकाराम महाराजच्या वंशामध्ये परंपरा पण नाही मागण्याची, तरी तुकाराम महाराज का मागतात? त्याच कारण हे तो कळवळा. परंपराही नाही तरी भगवंताला मागतात. कारण बुडत हे जन न देखवे डोळा, हे का नाही? हे लोक महाराज बुडू लागले, ह्यांना परमार्थ काय कळणार, संसार काय कळणार, प्रपंच कसा करावा कळणार महाराज. आणि जी दया महाराज तुकाराम महाराज आली. तुमची आमची अवस्था कशी झाली माहिती का बाबा? आमचं वय झालं महाराज 80, 60, 70, 80 वर्ष, पण अगदी लहान लेकरासारखी अवस्था होती. अगदी 3-4 महिन्याच्या बाळासारखी. आमच्या घरामध्ये महाराज लहान लेकरू असतं 3 महिन्याचं, 4 महिन्याचं. घरामध्ये दूध भात पण असतो, आणि त्या लेकराला भूक पण लागलेली असते. त्याला तो दूध भात दिसतो बरं समोर, पण त्याला खाता येतो का महाराज? बघा माझ्या माऊलींचं किती सूक्ष्म महाराज निरीक्षण आहे. जरा ज्ञानेश्वरी काढा महाराज. हरी अन्नानी भूक पासी आहे परी देख, जेऊ नेने बाळक लंघनची की. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, अहो लहान लेकरांची अवस्था कशी असते महाराज. त्याच्या समोर अन्न असतं महाराज, त्याला भूक पण लागलेली असते, पण ते अन्न कसं खावं याची अक्कल नसते महाराज. बघा तुम्ही, जेवणासाठी 2 गोष्टीची गरज आहे. कोणत्या 2 गोष्टी? अन्न आणि, बरेच लोक म्हणले पाणी. अन्न आणि भूक. तुम्हाला भूक लागली, भूक, आणि घरामध्ये अन्नाचा कण नाही महाराज, जेवण होईल का? होईल का भास्कर महाराज? नाही. तुमच्या घरामध्ये पंचपक्वान्नाचं ताट भरलंय, पण पोटात भूक नाही महाराज, जेवण होईल का? होईल का जेवण? तशी या समाजाला महाराज भूकही लागलेली आहे, आणि या समाजापुढे पंचपक्वान्नाचं ताट माझ्या संतांनी वाढून ठेवलंय महाराज, पण ते खाण्याची अक्कल नाही. आणि ते कसं खावं हे शिकवण्यासाठी संत आले महाराज. तुकाराम, तुम्ही देवाला मागा, आम्ही मागतो महाराज संसारातलं, मागतो सुखासाठी, पण मिळतंय दुःख. संत मागतात दुःखात्मक, पण त्यांच्या पदरात काय भेटतंय? सुख भेटते. म्हणून तुम्हा आम्हाला जाग करण्यासाठी, काय मागावं हे शिकवण्यासाठी तुकाराम महाराज स्वतः बरं अर्भकाचे साठी पंते आती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. जसं अर्भक म्हणजे लहान मुलं, शाळेमध्ये 1ली 2रीच आहे का नाही? इथं आहेत बघा पोरं, मास्तर काय शिकवतो आपल्याला?
जॉनी जॉनी यस पप्पा आहे का नाही, इटिंग शुगर नो पप्पा, चुकीत आहे का नाही? पहिल्या काळामध्ये गुरुजी महाराज आपला हात धरायचे लेकराचा आणि पाठीवर अक्षर काढायचे. आता मग गुरुजींना काही येत नाही का हो एका दोन? संत तुकाराम म्हणतो मागण्याची गरज नाही, पण अर्भकाच्या साठी शिक्षक मागतो ना, गुरुजी जसं शिकवतात तर संत महाराज ही भूमिका घेतात. महाराज ह्या जगाला कळलं पाहिजे काय मागावं, ह्या जगाला जागा केलं पाहिजे. वास्तव का जागराचं कीर्तन आहे बरं. जागर ह्या शब्दाचा अर्थ काय माहिती का? आता आपण सगळे शेतकरी आहेत. आता एक ते मळणी यंत्र आल्यामुळे एका दिवसामध्ये खळ होऊन घरीच. पण पहिल्या काळामध्ये बाबा 8-8 दिवस, महिना 15 दिवस खळे करायचे शेतामध्ये, आणि ते सांभाळायला जायला काय म्हणायचे लोक, जागलीला गेलो. आमच्याकडे जागल म्हणतात बरं, तिकडे जागल. जागर ह्या शब्दाचा अपभ्रंश जागल झाला. जागर ह्या शब्दाचा अर्थ त्या खळ्यावर जागर राहिलं पाहिजे. कारण पहिल्या काळामध्ये चोऱ्या व्हायच्या महाराज. तसंच हे जागर आहे बरं, जागर राहिलं पाहिजे माणसाने. मागते वेळेस तरी कमीत कमी जाग पाहिजे. आणि संतांनी महाराज प्रत्येक वेळेस संतांनी जीवाला जागा करण्याचा प्रयत्न केला, संतांनी संतांना जागा करण्याचा प्रयत्न केला, आणि संतांनी देवाला सुद्धा जागा करण्याचा प्रयत्न केला. बरं, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, व्यथा जन्माच्या धनदारा, पुत्र जन बंधू सोये पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिगा देवा. संतांनी जीवाला जागा केलं महाराज, संतांनी संतांना जागा केलं. बरंच उठा साधू संत साधा बोले म्हटलं काकड्याच्या चालीत आहे का. उठा साधू संत साधा पुले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. पण उठून काय करायचं, उठोनी वेगेशी चला जाऊ राऊळाशी, जळती पातकाच्या राशी काकडा आरती देखलिया. उठोनी पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, आणि चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. आम्ही उठतो महाराज सकाळी, पण काय बघ मी तर महाराज सकाळी उठल्या मला वाटते माझ्या घरात काय भूत आलंय काय की. आता आम्ही म्हणजे शहरामध्ये राहणारे माणसं मदन महाराज, एक तर महाराज असल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं खेड्याचे, पण ड्रेस बदलला, नोकरी लागायला गेलं बँकेमध्ये, मग साहेब झाला आहे का नाही. मग साहेबाची बायको कशी राहते महाराज, आहे का नाही. आमच्या तरी माता भगिनी खेड्यामध्ये महाराज साडी चोळी घालून झोपतात, पण साहेबाची बायको गाऊन घालून झोपते. गाऊन आहे का, गाऊन असते ते गाऊन, आणि ते झिपऱ्या मोकळ्या असतात महाराज. आता मी उठतो सकाळी बरंच 5 वाजता उठायचं, आपलं सुरू असते 5 वाजता. उठा पांडुरंगा प्रभात. आमचे पांडुरंग 8 वाजता उठतात महाराज. बरं उठते जरा केस पेस जरा चोपून उठाव का नाही, असं भाव ते गाऊन आणि ते केस असे मोकळे. मला वाटतं काय भूतच आलाय काय की सर. विठाला विठाला
संतांनी जीवाला जाग केलं, संतांनी संतांना जाग केलं. अखंड ब्रह्मांडाचा नायक भगवान पांडुरंग परमात्म्याला जाग करण्याचं सामर्थ्य माझ्या संतांमध्ये आलं. उठा पांडुरंग प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडपारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून गरुड हनुमंत पुढे पाहती वाट. आणि स्वर्गीचे सुरवर घेऊन आले गोभाट. कीर्तन करायचं म्हणजे पाठ करावं लागतं बरं बाबा. काय करायचं? हा, सगळ्यात काकडा फार महत्वाचा आहे. हरिपाठ पाठ पाहिजे, काकडा पाहिजे. आजकालचं कीर्तन करायला मला काकडाही पाठ नाही, हरिपाठ तर पहिला अभंग दुसरीकडे जाते, तिसरा अभंग. आणि लोकांना आज त्या लोकांचे कीर्तन फार आवडतं. हसवाय भेटलं मी सांगतो महाराज, कीर्तन विनोदाची कथा विनोद करण्यासाठी का हो? कीर्तन जर विनोद करण्यासाठी असतं तर चित्रपटामध्ये विनोद करीत बसले नसते. सगळ्या चित्रपट हिरोनी कीर्तन केलं असतं. कधीच कीर्तनामध्ये हसण्याची अपेक्षा करायची नाही. जो कीर्तनामध्ये हसण्याची अपेक्षा करतो तो जीवनामध्ये फसतो बरं. पण कीर्तन हे हसण्याचं साधन आहे. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे, देवाचं गुणगान गायला पाहिजे महाराज. जे करणे अंतर्ते प्रसाद सिंहाची. संतांनी देवाला सुद्धा उठवलं, जाग केलं महाराज. मग माणसानं जाग का असावं? पहिला मुद्दा आहे महाराज, जाग का असावं माणसानं? कमीत कमी मागते वेळेस तरी जागा असावं बघा. ह्या जगामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. 4 प्रकारचे लोक. पहिला वर्ग आहे महाराज, पहिला वर्ग तो संसारातही जागा नसतो आणि परमार्थामध्ये सुद्धा जागा नसतो. संसारातही झोपलेला आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा झोपलेला आहे. दुसरा वर्ग असा आहे, प्रपंचामध्ये जागा आहे पण परमार्थामध्ये मात्र झोपलाय बरं, गाढ झोपे त्याला. तिसरा वर्ग आहे महाराज, प्रपंचातही जागा आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा जागा आहे. आणि चौथा आणि शेवटचा वर्ग संसारामध्ये प्रपंचामध्ये झोपलाय पण परमार्थामध्ये महाराज जागा आहे, चाणाक्ष आहे परमार्थामध्ये. पहिला वर्ग मी सांगत आहे जागराचं कीर्तन आहे. माणसानं जाग का असावं हे सांगत आहे आणि जाग राहून काय मागावं हे सांगत आहे. पहिला वर्ग प्रपंचामध्ये झोपलाय आणि परमार्थामध्ये झोपलाय महाराज. त्याला संसारही करता येत नाही
आणि त्याला परमार्थही करता येत नाही महाराज. बघा तुम्ही, दारू पिणारे लोक, मांसाहार करणारे लोक, गांजा ओढणारे लोक, पत्ते खेळणारे लोक, त्यांचा संसार चांगला असतो का महाराज? असतो का संसार चांगला? हा संसारामध्ये सुद्धा झोपलाय. त्याच्या बायकोकडे बघा महाराज, त्याच्या मुलाबाळाकडे बघा, त्याच्या आई वडिलाकडे बघा, आणि परमार्थाचा काही गंधच नाही महाराज त्याला. माझ्या माऊलीने 13व्या अध्यायामध्ये त्याच्याबद्दल बोललंय बरं. न करावे ते करी असंभाव्य मनी धरी, चिंतू नये ते विचारी जयाचे मती. रिघे जेतन रिघावे मागे जे न घ्यावे. इको जरा थोडं कमी करा. रिघे जेतन रिघावे मागे जे न घ्यावे. स्पर्श जेतन लावावे अंग मन. न ऐकावे ते ऐके न बोलावे ते भुंके. परी पाप होईल न देखे प्रवर्तता. अंगा मनाशी रुची यावे येतुलेनी कृत्याकृत्य नाठवे. आणि करणे याचे नावे भलतेच करी. पै पाप मज होईल का नरक यातना येईल. हे काहीच पुढील चिंतेना जो. हे काय ह्या 9 ओळ्या महाराज माझ्या माऊलींनी केल्या. करू नये ते करतो, बोलू नये ते बोलतो, खाऊ नये ते खातो, ऐकू नये ते ऐकतो, पाहू नये ते पाहतो, जाऊ नये तिथं जातो महाराज. त्याला शास्त्रामध्ये एक शब्द आहे वर महाराज, मूर्ख नावाचा शब्द आहे. मूर्ख मूर्ख कुणाला म्हणा शास्त्रामध्ये व्याख्या केली बरं त्याची. एखाद्या गोष्टीमध्ये नुकसान आहे, एखाद्या गोष्टीमध्ये नुकसान आहे हे त्याला कळूनही किंबहुना दुसऱ्यानं सांगूनही तो तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करतो, त्याला काय म्हणायचं? मूर्ख म्हणायचं. जसं आमच्या माता भगिनी महाराज सकाळी स्वयंपाक करत असतात. स्वयंपाक आता गॅस निघालाय आहे का नाही, आता पोळण्याची भीती नाही. पण आणखी ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये चुलीवर आपण स्वयंपाक करतो आणि आपल्या समोर लहान बाळ बसलेलं असतं महाराज. आई काय म्हणते त्याला, बाळा त्याला हात लावू नको, विस्तवाला पोळेल आणि पोळल्याच्या नंतर तुला त्रास होईल. तरी पण ते मुलगा, ते लेकरू, ते बाळ त्या विस्तवाला हात लावतो. आई काय म्हणते, पोळल्याच्या नंतर ज्यावेळेस तो मुलगा रडतो त्यावेळेस आई काय म्हणते, मूर्खा तुला सांगितलं होतं ना हात लावू नको. बरोबर आहे ना? हे आईचं जाऊ द्या महाराज, तुमचं आमचं सांगतो. इथं तंबाखू खाणारे लोक आहेत का? तंबाखू खाणारे आहेत का? इथं जर असतील तर इथले सोडून बरं, तर पुन्हा आम्हाला गावाकडे जायचं. हा नाही, तिथंच गंगा आहे महाराज. यद्गत्वा निवर्तन्ते, इथंच माळ गंगा पूजन करतात. विठाला विठाला. तंबाखू खाणाऱ्या लोकांसाठी महाराज, तंबाखूच्या पुढीवर काय लिहिलंय? काय लिहिलंय? तंबाखू खाणे शरीरास अपायकारक. आज मी घडी बघणार नाही परत, जागराचं कीर्तन हा घडी बघणार नाही परत. कमीत कमी 1 तास तरी तुम्हाला लांब होतो. काळजी करू नका, उठायचे मध्ये महाराज पुढचे लोक, वेळेत आटपतो. तंबाखूच्या पुढे काय लिहिले महाराज? तंबाखू खाणे शरीरास अपायकारक आहे. बर लिहिलंय कुणा? समजा आमच्या भास्कर महाराजांचा तंबाखूचा कारखाना आणि त्यांचा दुश्मन आहे मी, आणि मी लिहिलं महाराज, मी बोर्ड लावले तंबाखू खाणे चांगलं नाही, तंबाखू खाणे चांगलं नाही. मग तुम्ही समजून घ्या की यांचं नुकसान व्हावं म्हणून त्यांच्या विरोधकानं बोर्ड लावले. अहो, ज्यांनी तंबाखू तयार केली त्यांनीच लिहिलंय महाराज, मी जे तयार करतो हे खाणं योग्य नाही, अपायकारक आहे.
एक म्हटलं माझ्या कुठं बापानं शिकवलंय, मला वाचताच येत नाही मला. मग त्यांनी युक्ती काढली महाराज, वरी खेकड्याचं चित्र मारलं. कॅन्सर मारलं का नाही? अरे बाबा तुला वाचता जरी येत नसलं तरी तू जर तंबाखू खाल्लीस तर तुला कॅन्सर होण्याची शक्यता, तरी पण तू तंबाखू खातो आणि पुन्हा डॉक्टर कडे जातो. महाराज डॉक्टर साहेब काय सांगा, तोंडाचा कॅन्सर झाला. काय खाल्लं होतं? टका खाल्ला. काय खाल्ला? तर काढून टाका महाराज. तंबाखू खाल्ली तर डॉक्टर काय म्हणते? मूर्खा. त्याच्यावर काय येईल? मग नेहमी सांगत असतो महाराज, तुम्ही आज शपथ घ्या महाराज, तंबाखू खाणारे, बिड्या ओढणारे, दारू पिणारे, सिगारेट पिणारे, पत्ते खेळणारे, गांजा पिणारे, तुम्हाला जर तुमचं जीवन सुखी बनवायचं असेल तर फक्त हरिनाम कीर्तन करा महाराज. कारण संसारामध्ये जर व्यसन केले, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने कीर्तने शुद्ध झालो. फक्त आणि फक्त परमार्थ करा. तंबाखूची याद आली बाबा, असं करायचं, विठ्ठल 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 असं करायचं. सिगारेटची याद आली, काडी घ्यायची, विठ्ठल विठ्ठल. अहो आजच नाही हो महाराज. तुम्हाला वाटतंय काय व्यसनमुक्त आज आहे? माझ्या तुकाराम महाराजांनी 16व्या शतकात सांगितलंय महाराज, बुडेला ते घर येणे पावे. तंबाखू बुडोनी काढील जो धूर आणि बुडेल ते घर येणे पापे. तंबाखू जर ओढली, तुकाराम सांगितलं बघा महाराज, म्हणून माणसानं परमार्थ करावं महाराज. बरेच लोक म्हणतात संगतीनं वेळ झालं, संगतीनं. शेजाऱ्यानं दारू पाजली म्हणले, शेजारीचं म्हणला महाराज शे नाही खाय खातो गो. माणसानं परमार्थ करावा, देवापुढे नाचावं महाराज. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही देवापुढे नाचा, देव तुमच्या संसारात नसतो. महाराज मी देवापुढे वयाच्या 10व्या वर्षापासून नाचलो, म्हणून आज माझ्या संसारात देव नाचतोय. बरं अभिमानानं सांगतो महाराज, माझ्या एका मुलाचा MBBS ला नंबर लागला आणि मोठा मुलगा इंजिनियर झाला महाराज. विठाला मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी आहे बुद्धी. आमच्या घरामध्ये 3 डॉक्टर झाले महाराज. एक सूक्ष्म देहाचा डॉक्टर, एक स्थूल देहाचा डॉक्टर आणि एक मसनीचा डॉक्टर. इंजिनियरचं काम काय? मशनरी नीट करणे. डॉक्टर झाला. माझं काम काय? वाया गेलेल्या लोकांना समजून सांगणे, मन बुद्धी चित्त अहंकार नीट करण्याचं काम करणे. आणि दुसरा MBBS चा स्थूल देहाचं इंजेक्शन देणे. काय कमी महाराज? आनंदो रे आज आनंदो रे. म्हणून परमार्थ करा महाराज, वाया जात नाही. बरं परमार्थ करा, वाया जात नाही महाराज. आपला विषय चाललाय महाराज संसारातही झोपलेला आणि परमार्थात झोपलेला. तुकाराम महाराज म्हटले बरं, पुच्छ नाही पायचारी आणि मनुष्या परी कुतरी. तो कोण आहे म्हटले? दिसतो माणसासारखा पण तो कुत्रा आहे म्हणले. कुत्रा कसं सांगतो? चल, ज्यावेळेस भगवंतांनी सृष्टी निर्माण केली महाराज, गाय हत्ती बैल घोडा वाघ सिंह
सगळे प्राणी निर्माण केले आणि प्रत्येकाला सांगितलं मला काम लावून दिलं, प्रत्येकाचं काम, आणि प्रत्येकाचा आहार निश्चित केला. पुन्हा काय खायचं ते तर कान देऊ नाही खबर. आपला विषय चाललाय जे परमार्थामध्ये झोपलेत आणि जे संसारात झोपलेत, किंवा जे व्यसने लोक आहेत, खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, त्यांच्यासाठी सांगते बरं. भगवंताने सांगितलं, महाराज गाईला सांगितलं तुझा चारा काय असेल, गवत. हत्तीला सांगितलं तुला लाकडं फोडावं लागतील, काय करे. ह्याच्या उलट चला महाराज, आपल्याला जरा स्पीड वाढवायची बरं, आणि अभंगाकडे लांब जायचं. ह्याच्या उलट सिंहाला सांगितलं, वाघाला सांगितलं तुम्हाला काय खावं लागेल, मांसाहार. आज सुद्धा अद्याप भगवंतांनी कधी सांगितलं, अनादिकाल तेव्हापासून सांगितलं बरं महाराज. पण आजपर्यंत गाय काय खाते भास्कर महाराज, हो भीमराव दादा, गाय काय खातो, गवत खातो. बैल काय खातो, हो हत्ती एवढा बलाढ्य प्राणी, तो सुद्धा आणखी काय खातो, त्याला माणसं मारता नसते का महाराज, त्याला अन्य प्राणी मारून खाता नसते का. हत्ती सुद्धा महाराज गवतच खातो. गाईला तुम्ही 6 महिने गोठ्यामध्ये डांबून ठेवा आणि 6व्या महिन्यानंतर तिच्या समोर मांसाचं टोपलं ठेवा महाराज. मांसाचं देहाचा त्याग करेल पण मांस खाईल का महाराज. ह्याच्या उलट चला, वाघाला आणि सिंहाला 6 महिने डांबून ठेवा पिंजऱ्यामध्ये आणि 6 महिन्यानंतर त्याच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट ठेवा. काय करतील महाराज, खातील. त्यांनी शब्द दिला महाराज, आठवीन पाय हा माझा नवस. ऐका, जनावर सुद्धा महाराज देवाचे शब्द आठवतात, पण मनुष्य, मला सांगा आपला आहार काय, शुद्ध शाकाहार. मी सांगत आहे मांसाहारी लोकांसाठी, दारू पिणाऱ्या लोकांसाठी. आपलं पेय आहे का दारू, राक्षसांचं पेय महाराज. आपला आहार आहे का मांसाहार, तरी पण आम्ही काय करतो, मांसाहार करतो. बघ मांसाहार आणि शाकाहार करणारा एकच प्राणी महाराज, तो म्हणजे कुत्रा. कुत्रा मांसही खातो आणि कुत्रा भाकरही खातो महाराज. मग तुकाराम महाराजांनी किती विचारपूर्वक लिहिले, मनुष्यापरी उच्च नाही पायचारी, नाही उभयाने आलो बरं, उभयाने त्याला शेपूट नाही आणि 4 पाय नाहीत, पण तो कोण आहे, मनुष्यापरी दिसतो माणसासारखा, पण तो कोण आहे, कुत्रा आहे. डॉग 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 कुत्रा आहे. हे पहिला वर्ग मला. दुसरा वर्ग चला, प्रपंचामध्ये जागा आहे पण परमार्थामध्ये झोपलाय महाराज. उदाहरण द्यायचं म्हटलं रावणाचं. रावण प्रपंचामध्ये किती जागा आहे, ही जी लंका आहे ना, लंका, श्रीलंका, ती रावणासाठी नव्हती महाराज. भगवान शंकरांनी तपश्चर्या करण्यासाठी विश्वकर्माला सांगितलं, माझ्यासाठी सुंदर आणि एकांतवास असे एक गाव निर्माण कर, स्थळ निर्माण कर, तिथे की मला जपामध्ये तपामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये. आणि म्हणून विश्वकर्म्यानं 4 बाजूनं समुद्र असलेलं ते बेट श्रीलंका, तिथं श्रीलंकेची स्थापना केली. बरं, सुवर्णाची पुरी, समुद्राचा वेढा, अशी सुंदर लंका निर्माण केली महाराज. आणि त्या लंकेचं, त्या गावाचं, त्या घराचं वास्तुशांती करायचं ठरवलं. मी सांगत आहे रावण किती प्रपंचामध्ये जागा आहे, किती हुशार आहे. वास्तुशांती करायचं ठरवलं. आता ब्राह्मण कोण आणायचा, ब्राह्मण वेगळा ना बामण वेगळा. बरं, बामण वेगळा, इथले सोडून बरं विठाला असतील तर
त्याला म्हणा तुका म्हणे जाण ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. माझे चोकोबार आहे खरे ब्राह्मण, माझे सावता महाराज खरे ब्राह्मण, माझा शेख मोहम्मद खरा ब्राह्मण महाराज. ब्राह्मण कोण बोलवायचा? मग त्या काळामध्ये सगळ्यात मोठा ब्राह्मण कोण? ब्रह्मदेव. गेले महाराज स्वारी ब्रह्मदेवाकडे. आता ब्रह्मदेवाला महाराज थोडा आपल्या पंतू, ब्रह्मदेवाचा पंतू कोण आहे? रावण. बरं, ब्रह्मदेवाचा पंतू रावण. ब्रह्मदेवाचा मुलगा पौलस्ती, पौलस्तीचा मुलगा पुलस्तीन, पुलस्तीचा मुलगा रावण. आता कधी महाराज पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, काय करा एक मन आहे महाराज, दुधापेक्षा दुधावरच्या साईला जपलं पाहिजे. बाप मुलापेक्षा नातवावर जास्त प्रेम करतो. मग ब्रह्मदेवानं सांगितलं महाराज शंकराला की मी काय येऊ शकत नाही, तुम्ही काय करा, रावणाला घेऊन जा म्हणले. रावणाला कुठं? लंकेच्या वास्तुशांतीला. आणि रावण आले महाराज. आता रावण काही साधा नाही बरं. 4 वेद, 6 शास्त्र, 10 उपनिषद आणि 18 पुराण, मुखोद्गत. बरं, मुखोद्गत. एवढा हुशार रावण, एवढा वेदांत वाचस्पती रावण. मग त्यानं काही साधी पूजा केली असेल का? सुंदर अशी पूजा केली आणि ती पूजा पाहून शंकर प्रसन्न झाले. मी रावणला म्हणले माग तुला काय पाहिजे. आता शंकराला वाटलं मागल 1,00,000 रुपये, हे काय नाही. मोठ्या घरी म्हणल्याच्या नंतर रावणानं काय मागावं महाराज? रावण म्हणला ही लंकाच मला दे. तेव्हापासून महाराज वास्तुशांती करत ते वेळेस ब्राह्मणाला गुत्त ठरवतो. गुत्त, बरोबर आहे का नाही? देवा आमच्याकडे वास्तुशांती आहे, किती खर्च येईल आताच सांगा. देव म्हणतील 1,001 रुपये. ठीक आहे. कारण समजा देवानं ब्राह्मणानं पूजा केली त्या घराची आणि तुम्ही प्रसन्न होऊन म्हटला देवा मागा काय पाहिजे ते, आणि ते जर म्हणला मला हे गरज द्या. रावण एवढा हुशार महाराज प्रपंचामध्ये. अहो तुकाराम महाराज तर म्हटले पाषाण परीस भूमी जांबू नद आणि वंशाचा संबंध धातयासी. समुद्र सुवर्णाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसांचा 80 सहस्रजा सुंदर कामिनी, मध्ये मुखरणी मंदोदरी. पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी इंद्राणी. 14 चौकडी आयुष्य जय गणना, बंधू वर्ग जाणा कुंभकर्ण. आहे का नाही? रावणाला 80,000 बायका होत्या महाराज. महाराज मला एकच आहे, पण माझं वजन 45 किलोच्या पुढे जाय नाही महाराज. कमाल आहे का नाही? रावणाची कमाल आहे का नाही महाराज? एवढा रावण प्रपंचामध्ये जागा, प्रपंचामध्ये हुशार, पण त्याला परमार्थ न कळल्यामुळं सांगा ते गावरान आवाज उठाला. तुकाराम महाराज एवढा रावण मोठा महाराज, पण तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी 2 पर पाठवेत आणि दुसरा एक अभंग येतो. एवढा श्रीमंत रावण, एवढा जागा रावण महाराज, पण माणसानं कधी प्रपंचात जागा राहून उपयोग नाही महाराज. मी आणि आमचे भगवान महाराज आळंदीला गेलो महाराज, काल परवाची गोष्ट आहे. आणि पुणे बस स्टँडवर आम्ही बसलो होतो. पुणे बस स्टँडवर सुंदर असं झोडप आलं महाराज, नवरा बायको.
गाडीवर बसून आपले आले तिथं. आमच्या जवळ बसले असत अगदी सुटा बुटात ते बरं, दागदागिने अंगठ्या वगैरे सगळं पद्धतशीर. आणि सहज विचारलं आम्ही कुठले आहेत तुम्ही, काय नाही. आता आम्ही ह्या ड्रेसवर असे वारकरी निघाले पंढरपूर. त्यांनी काय लावलंय म्हणजे तुम्ही हे ड्रेस, काय तुम्हाला सोपताय का, अमुक तमुक काय, देव काय. मला म्हटले विठ्ठल कोण आहे म्हटले. कोण म्हटले, तो माणूस विठ्ठल कोण आहे. आणि माता भगिनी ती बाई म्हटली माऊली कोण आहेत म्हणजे सांगा बरं आम्हाला जर समजून. मी म्हटलं आता हे कुठला आंध्र प्रदेशातले कुठले कर्नाटकातले असतील आहे का नाही. मग त्यांना म्हटलं साहेब तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहेत. मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील ना. त्यावेळेस विठ्ठल माहित नाही, ज्ञानेश्वर महाराज माहित नाही. ते म्हणले मी पण सोलापूर जिल्ह्यातला. त्या बाईला म्हणलं तुम्ही, ते म्हणले मी पुणे जिल्ह्यातली. आता हा सोलापूर जिल्ह्यात असून पंढरपूर विठ्ठल माहित नाही, ही पुणे जिल्ह्यामध्ये असून माऊली माहित नाहीत. माझे नाथ बाबा काय म्हटले माहिती का, काय माय गेली होती भूतापासी, शांती ब्रह्म. नाथ बाबांना कोणती पदवी, शांती ब्रह्म नावाची पदवी महाराज. पण ह्या लोकांचं असं वर्तन बघून माझ्या नाथ बाबांनी महाराज शिवी दिली बरं. काय माय गेली, तर नाथ बाबांचा हरिपाठ बघा महाराज. भक्ती विना पशु कशाशी वाढला, सट विनेलेला नाही कैसा, काय माय होती गेली होता पासी, हरिनय मुकासी अरे मुळा, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू, अनेक यातना यम करविल, तेथे तुझं कोण सोडविल, एका जनार्दनी सांगत आहे तोंडे, हा वाचारडे बोलता, हरिमुखी गाता हरपली चिंत. असा हा दुसरा वर्ग महाराज. संसारात जागा महाराज, पण परमार्थामध्ये झोपला असल्यामुळं त्याचा काही सुद्धा उपयोग नाही महाराज. चला पुढं तिसरा वर्ग. संसारातही जागा आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा जागा आहे महाराज. चला रामायणामध्ये चला. रामायणामध्ये दोन व्यक्ती सापडतील तुम्हाला महाराज. परमार्थामध्ये जागा आणि संसारामध्ये जागा. पहिली व्यक्ती सुग्रीव. सुग्रीवनं काय केलं महाराज, प्रभू रामचंद्राकडून किष्किंधेचं राज्यही प्राप्त करून घेतलं आणि त्याच प्रभू रामचंद्राला आपलंस करून घेतलं. म्हणजे देवही घेतला आणि राज्य सुद्धा घेतलं. आणि दुसरी व्यक्ती विभीषण. रावण आपल्याला ऐकत नाही म्हणून प्रभू रामचंद्राला शरण गेला आणि रावणाचा काटा काढला, राज्यावर स्वतः बसला, प्रपंच सुधारला आणि त्याच प्रभू रामचंद्राला शरणागत गेला आणि देव सुद्धा आपलासा. तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार महाराज, प्रपंचामध्ये झोपलाय पण परमार्थामध्ये जागा आहे महाराज. आमचे सगळे संत महाराज, माझे तुकाराम महाराज प्रपंचामध्ये झोपले. अहो संत संसार करतच नाहीत महाराज. संसारात संत आलेच नाहीत बरं लक्षात घ्या. कारण संतांना माहिती महाराज संसारामध्ये दुःख आहे बरं. दुःख बांधवडी आहे
हा काळजी करू नका. पण माझ्या कीर्तनामध्ये पाव किलो गुळ लागते बरं, पाव किलो. हा पुन्हा बदल मला सारखे प्रमाण म्हणा आमच्या चव्हाण महाराज असलेच तर मग आम्हाला वेळ भेटते गुळ खायला. माणसानं भक्ती करावं सगळं भेटतं. फक्त कंबर बांधून उभा टाका महाराज, कंबर बांधून. आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं हरिभक्ती के 3 गुण. हरी विठाला कबीर महाराजांनी सांगितलं महाराज हरिभक्ती के 3 गुण. हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ को जाओ. फक्त कंबर बांधून उभा टाका महाराज. प्रत्येक जण पाया पडते. बरं नुसतं पायच पडत नाही बरं महाराज. तुम्हाला खरं सांग का मदन महाराज, तुम्ही महाराज हो, कीर्तनकार हो. मी आता आमच्या भीमराव दादांच्या घरी बसलो होतो महाराज, तर जवळपास 10 आमच्या माता भगिनी पाया पडल्या बरं. प्रत्येकीनं 50 रुपये दिले. कारण त्यांनी म्हटलं होतं महाराज तुम्ही गेल्या वर्षी सांगितलं होतं कीर्तनात की फुकट पाया पडू नका. हे ऐकत नाहीत हो, हे ऐकत नाही. हे आमच्या माता ह्यांना माहिती माय लेकरू एकटच आहे का नाही. आता लेकर शिकायले त्याची लोकांची गाडी किरायानं गाडी करावं लागते त्याला, आहे का नाही. गाववाले देऊन काय दिलेत महाराज. आमच्या भास्कर महाराज म्हणलं भास्कर महाराज ह्या वर्षी मी जरा दुप्पट लांब गेलो बरं नगरला. ते म्हणलं काळजी करू नका, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी दुप्पट दक्षिणा हो विठाला. आपला विषय करणार महाराज. संत संसारामध्ये झोपलेले असतात, कारण त्यांना माहिती आहे महाराज संसारामध्ये सुख नाही महाराज. 18 वनस्पती फुले फळे ओळती, बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया वन सेवेती. पर्ये दे मदालसा सोहम. माझ्या माऊलीने सांगितलं महाराज मदालसेमध्ये. माझ्या नाथ बाबांनी सांगितलं भागवतामध्ये संसारी सुख जोडे, तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. अहो नाथ बाबाच तुकाराम महाराज जोरात म्हटले बर. हरी सुख नाही कोठे आणि या संसारी, सुख नाही कोठे आणि या संसारी. शास्त्रामध्ये सांगितलंय संसारामध्ये जन्म दुःख, जरा दुःख, जारा दुःख, पुन्हा पुन्हा अंतकाले महादुःख. तस्मा जागृती जागृती.
संसारात दुःख असल्यामुळं संसार दुःख मुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तर एवढं दुःख असल्यामुळं तुकाराम महाराज म्हणायचे बरं संसाराचे विसी नको वधू मज पासी आहे का नाही. तुकाराम महाराज संसारात झोपले महाराज. पण तुकाराम महाराज संसारात झोपल्यामुळं चिंता पडली देवाला. कारण देवाचे शब्द आहेत महाराज. देवाचं वचन आहे माझी या भक्ता काय संसाराची चिंता नाही संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोराण मागे. देवाच्या भक्ताला संसाराची चिंता करण्याची गरज नाही म्हटलंय बरं देव. आणि जरी संसारात कमी पडलं तुकाराम महाराज म्हटले बरं तुझे दास्य करू आणि का मागो खावया दिग्गजीने झाले माझे पंढरी राया. म्हणजे देवाला भांडण्याचा अधिकार सुद्धा महाराज कुणाला तुकाराम महाराज म्हटले मी तुझं दास्य करतो ना माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोण कर तुझे दास्य करू आणि का मागो खावया दुसऱ्याला मागू का. आणि देवाला काळजी पडली महाराज. तुकाराम महाराज चिंता पडली कुणाला देवाला. आणि देवाले महाराज पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार उपमोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांगलेल्या कन्या काय करू उपचार उपमोडकी जर्जर मूक शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार उपमोडकी. अखंड ब्रह्मांडाचा नायक माझा भगवान पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांच्या घरी आला महाराज. आणि देवानं बघितलं महाराज. देवाला जेवण्यासाठी महाराज पाण्यात कण्या टाकल्या कण्यात पाणी टाकलं देवालाच कळलं. आणि अशी अवस्था बघितली महाराज. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखी. अशी अवस्था पांडुरंग परमात्म्यानं माझ्या तुकाराम महाराजांची बघितली. आणि त्याला सांगितलं तुकाराम महाराज तुम्ही मागा ना काहीतरी मागा संसारातलं मागा म्हटले. असं करतो म्हटले तुम्हाला मी सोन आणि चांदी तुम्हाला. महाराज म्हटले सोने रुपये आम्हा मृतिके समान आणि माणिक पाषाण खरेदे. देवा तुला माहित नाही का संपत्तीमध्ये 15 प्रकारचे अनर्थ आहेत महाराज. स्तेयम हिंसा रतम दंभ काम क्रोध स्मयो मदः असे 15 प्रकारचे अनर्थ आहेत बरं महाराज संपत्तीमध्ये. मला संपत्ती नको म्हटली. अरे छत्रपती शिवरायांनी मला संपत्ती दिली का नाही महाराज. पण ते तुकाराम महाराजांनी वापस दिलं महाराज. तुकाराम महाराजांच्या घरी 18 विश्व दारिद्र्य असल्यामुळं तुकाराम महाराजांची पत्नी जिजामाता सारखं तुकाराम महाराज टोचून बोलायचं महाराज. देव म्हणले ठीक आहे तुम्हाला संपत्ती नको का पैसा का नको का मग चांगली बोलणारी बायको तरी देतो म्हटले. चांगली बोलणारी आहे का नाही. तर तुकाराम महाराज का म्हणले बरे झाले देवा
झाले. बायको जर गोड बोलणारी झाली तर एवढ्या थंडीमध्ये कीर्तन येईल का हो महाराज? महाराज मी मुद्दाम नगरून इथपर्यंत आलो माहितीये का? कमीत कमी 2 दिवस तरी कीर्तन ऐकण्याचं थांबते. विठाला विठाला बायकोच तर चांगली नको म्हटले बरं. स्त्री द्यावी गुणवंती, तिपे गुणते आशा आणि म्हणून कर्कशा करून ठेवी. चला पुढं. महाराज तुम्हाला संसार चांगला नको, तुम्हाला पत्नी चांगली नको, असं करा तुम्ही मृत्यूलोक सोडा, जरा स्वर्ग लोकात चला. स्वर्ग लोकामध्ये महाराज देत अमरेंद्रे सिंहासन, ऐरावती सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती. हे का नाही? गंधर्व गात गाणी, रम्य ऐशी नाचणी, उर्वशी मुखे विलासनी अंतोर्या. इंद्रपद येतो इंद्रपद. तुकाराम महाराज म्हणले देवा तू ज्ञानेश्वरी वाचली नाही करे? तर 9वा अध्याय वाच ज्ञानेश्वरी मध्ये. माझ्या माऊलीने काय लिहिले महाराज ज्ञानेश्वरी मध्ये? पुण्याची पाऊटी सरे, सवे चिंद्रपदाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. तू का म्हणे जाते पुण्यक्षय, मला स्वर्गलोक सुद्धा नको देवा. तुकाराम महाराज तुम्हाला ब्रह्मदेव करतो. ब्रह्मदेव ब्रह्मपद मागा. महाराज म्हणले देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची ब्रह्मादिक पदे दुःखाचे दुःख आहे म्हणले ब्रह्मदेव. देवा ज्ञानेश्वरी वाचली नाहीस का परत? काय म्हटलं ज्ञानेश्वर महाराज? महाराज कैसे थोरवेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. ब्रह्मदेवाला माझे माऊली सृष्टी बीजाचा साठोपा म्हटले बरं. सृष्टी बीज मध्ये आपला जीव, हे जीवाचं भांडार कुठे आहे महाराज? ब्रह्म. हे शरीर कोण निर्माण केलं? ब्रह्मदेवानं. तोही पुनरावृत्तीच्या मापाशी गजाला, त्याला सुद्धा जन्म आणि मृत्यू देवा. तुकाराम महाराज म्हणले देव म्हटले थांब, तुला ब्रह्मदेव नको का? मग वैकुंठामध्ये चला. महाराज म्हटले वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगाचे वैसावे मौन. देवा वैकुंठामध्ये मला नको. का नको? हरी वैकुंठी तोयसे नाही,
आहे का नाही? पोटच भरलं पाहिजे. पुन्हा 2 दिवस जेवणाची आशा नसते. चला वैकुंठामध्ये, वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्यात. वैकुंठामध्ये नाही महाराज, वैकुंठामध्ये अखंड हरिनाम सप्ताह नाही, वैकुंठामध्ये ज्ञानेश्वरी पारायण नाही, वैकुंठामध्ये भागवत कथा नाही, वैकुंठामध्ये मदन महाराज नाहीत, वैकुंठामध्ये चव्हाण महाराज नाहीत, वैकुंठामध्ये भगवान महाराज नाहीत, वैकुंठामध्ये ज्ञानराज महाराज नाहीत, वैकुंठामध्ये कोणी नाही. सप्ताह नावाची गोष्ट नाही महाराज. उग बसायचं बरं. मी नेहमी सांगत असतो महाराज, माणसानं साखर व्हावं का साखर खाणारा व्हावं? माणसाला घोडा व्हावं का घोड्यावर बसणारा व्हावं? माणसानं आताच्या काळात मोटरसायकल व्हावं का मोटरसायकलवर बसणारं व्हावं? काय व्हावं? साखर खाणारा व्हावं, घोड्यावर बसणारा व्हावं. तसं वैकुंठामध्ये महाराज भक्ती नावाची गोष्ट नाही, आणि भक्ती नसल्यामुळं आनंद नाही. माणसानं भक्ती करावी का आनंद घ्यावा भक्तीचा, का निवांत बसून राहावं? वैकुंठामध्ये भक्ती नावाची गोष्ट नसल्यामुळं आम्हाला वैकुंठात नको. वैकुंठ कोपटी जुना ते झोपट. हो, वैकुंठ कोपटी जुना झोपडी मजला गिराणी नको देवा. आहे का नाही? मला नको म्हटले वैकुंठ. पण देवा तू मगवापासून महाराज 9 वाजल्यापासून सारखं मागा 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 माग तू म्हणतोस म्हणून तुकारामाचा अभंगाच्या दुसऱ्या चरणात मन शिकाई मागा मन शिकाई मागा. एक एकाहून बळी रे आहे का नाही? ते महाराज गेले हे मृदंगाचार्य काय महाराज एक एकाहून बळी रे हे गावामध्ये. तुकाराम महाराज म्हणले देवा तू 9 वाजल्यापासून सारखं म्हणतोस मागा 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 मागा, आणि तुकाराम महाराज 11 वाजून 9 मिनिटाला मागायला सुरुवात केली. आहे का नाही? 2 तास 9 मिनिटानंतर मागायला सुरुवात केली. आता किती तास मागतात ते मला सुद्धा माहित नाही बरं. तुम्ही विचार करा, काळजी करू नका बरं. मला उठायची, हा मला उठण्याची लई भीती वाटते. हे उठल्यास माझं काय नाही, कारण श्रोत्याशिवाय वक्ता नाही बरं. म्हणून तर माझे माऊली म्हटले बरं, तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. श्रोत्यांना विनंती महाराज लक्ष देऊन ऐका. लक्ष देऊन ऐकले तर सर्व सुखाचे पात्र होईजे. सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही पात्र होतात. बरं झोप येणार ना कोणाला यायली हो? इकडं कोपरा, तिकडचा कोपरा मुलांनो. हा इथं ह्या गावात दिसल्या बरं जरा तरुण पोरं कीर्तनाला पाठीमाग, पण ते लांब बसल्यात पलीकडे. अरे परमार्थात तरुण पण सुद्धा जवळ हे सकळ सिद्ध आहे. आता चाला वया पाय तव तू आपले सुईत पाय तीर्थयात्री जाय. आपला विषय चाललाय महाराज. महाराजांनी मागण्यास सुरुवात केली. मनसी काही माग देवा तू म्हणतोस म्हणून मागतो. पण मागितलं कुणाला? पांडुरंग परमात्मा. पहिला मी प्रश्न केला महाराज, मागावं कुणा ज्याला गरज आहे आणि त्याची परंपरा आहे त्यांना. आणि दुसरा प्रश्न, मागावं कुणाला? ज्याला मागायचंय ना त्याच्याकडे 3 गुण लागतात बरं. 3 गुण.
पहिली गोष्ट महाराज, जी वस्तू आपल्याला मागायची ती वस्तू त्याच्याकडे उपलब्ध पाहिजे. दुसरी गोष्ट, ती देण्याचं स्वातंत्र्य त्याला पाहिजे आणि ती वस्तू देताना अंतःकरणामध्ये उदारता पाहिजे. शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हटलं तर सामर्थ्य पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे आणि उदारता पाहिजे. बरं, समजा एखाद्या माणसाला, माझ्यासारख्या माणसाला जर ₹1,00,000 मागितले तर कुठून देईल? दिलं मी. स्वातंत्र्य लागतं. तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याला मागतात, मग पांडुरंग परमात्म्याकडे सामर्थ्य आहे का? तुझी असतेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे वर्म मी जाणून शरण आलो. देव काही साधा सामर्थ कव, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, तुम्ही जगाचा चालक. सामर्थ्य महाराज देवामध्ये. देवाकडे स्वातंत्र्य आहे का हो? तुझे अवदार्य जाणू स्वतंत्र, देतान मनसी पात्र अपात्र, कैवल्यायसे पवित्र वैर्याही दिदले. देव किती महाराज, आणि देव उदार किती महाराज, उदार. तुझे जाण सुरदाता, पाहिजे. बरं, भजन मंडळ सुद्धा. कारण कीर्तनामध्ये प्रमाण जर नसेल, तुका म्हणे येते भजन प्रमाण, कीर्तनात भजन पाहिजे, बरं, प्रमाण पाहिजे. देव किती उदार आहे महाराज, देवाकडे किती स्वातंत्र्य आहे, देव किती सामर्थ्यशील आहे. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंत. देवाकडे 6 गुण आहेत महाराज. हे देवाचं सामर्थ्य झालं. देवानं हे 6 गुण महाराज, यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देवोनी कर्णाहती, आणि कीर्ती दिगंती मिरविले, ज्ञानी उपदेशला चतुरान, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य सुखाते बोधून, ब्रह्म सनातन पावविला. देवाकडे सामर्थ्य आहे आणि देवाकडे उदारता किती महाराज, 6ला 6 गुण वाटून टाकले महाराज. आणि देवाकडे महाराज स्वातंत्र्य किती, तुझे अवदार्य जाणू स्वतंत्र, देतान मनसी पात्र अपात्र, परिवैर्याही, देतान मनसी पात्र अपात्र, कैवल्यायसे पवित्र वैर्याही, ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेठावदिदला गोपाळा, काय उत्थान चरणाच्या बाळा, ध्रुवपदी जाड तुवा संकाधिकांच्या माने, सायोज सरसुदला पुतने, जे विषाचे निस्तन पाने मारू आली. देव किती उदार आहे महाराज, भक्ताला देईनच देईल हो, यात नवल नाही. पण जी पुतना मावशी महाराज मारण्यासाठी आली, ज्या शिशुपालानं 101 शिव्या दिल्या महाराज,
त्यांना सुद्धा महाराज सायुज्य नावाची मुक्ती देणारा माझा पांडुरंग परमात्मा, म्हणून पांडुरंग परमात्म्याकडेच मागाव बरं. जनुवरी आणि पांपरा हं? जनुवरी आणि पांपरा हो त्या शिवासी दात तया शिवासी दातारा जे वैर्याचे कलेवरा नविसंबसी ऐकत. हो असे ज्ञानेश्वरी वाचत पाहिजे महाराज, मग कीर्तन लांबाचे येते गाणे. हा ज्ञानेश्वरी विषय निघतले पण माझं कीर्तन लांबत असते बरं, म्हणून आता ज्ञानेश्वरीचा वाय म्हणू नका. विठाला, विठाला. असा देव महाराज. पण त्या देवाकडे तुकाराम महाराजांनी काय मागितलं? जन्म मागितलं बरं. मज उपजवा जन्मांतरी. देव पुन्हा रागावले बरं तुकाराम महाराज. तुकाराम महाराज तुम्ही मला म्हणलात मला, देवा तू ज्ञानेश्वरी वाचलीस का? देवा तू भागवत वाचलंस का? देवा तू वेद बघितलेस का? आता तुम्ही जन्म मागतात तुम्ही तुकाराम महाराज, मग तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का? त्याप्रमाणे काय लिहिले ज्ञानेश्वरी मध्ये? अरे जन्म घेणं सोपं आहे का? किती आवड आहे महाराज. विठाला, 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 ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलंय, मातेच्या जठरकुवरी पचवणे विष्टेच्या दाथरी, अधोमुख नवमासवरी उकडी भारी जट अग्नी. नाथ बाबांनी काय सांगितलंय? विष्टाले पच उकडे नाके तोडली क्रमी किडे, दुर्गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांग. तुकाराम महाराज तुम्ही मदालसा बघितली का? मदालसा नवमास कष्टलासे धाव्याने प्रसूत झाली, येताची गर्भ जाळ तुझी मानाडकली, आकांत जननीये तारे दुखे मोकली, स्मरे त्या हरिहरा जाय स्मरे त्या हरिहरा जाय श्रीकृष्ण माऊली, पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बा. किती दुःख आहे महाराज. अहो जन्माला यायच्या अगोदर पासून दुःखाला सुरुवात होती. तुकाराम महाराज तुम्ही सुद्धा म्हटलात ना, हरी काय सांगू गर्भीची काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. एवढं जर जन्मामध्ये दुःख आहे तरी तुम्ही दुःख मागतात. तर तुकाराम महाराज म्हणले, देवा तू वेळेस म्हणले, अरे मी आयऱ्या गायऱ्याच्या पोटाला जन्म मागत नाही. कुणाच्या पोटाला?
तुकाराम महाराजांनी 11:27 मागितलं पहिलं मागणं. काय का नाही 3 धरे बरं महाराज. आता एका मागणीला जरा 2 तास 27 मिनिट लागू लागले, 1 तास 27 मिनिट लागू लागले तर कीर्तन कधी संपायचं आपलं. पण काळजी करू नका बरं. हा काळजी करू, धीर देणं आमचं काम असते तुम्हाला, है ना. धीर देतो धीर. हरिदासाचे घरी मला जन्माला घाल, मी आयड्या गायड्याच्या पोटाला नको म्हटले. कुणाच्या पोटाला घाल? हरिदासाच्या संतांच्या पोटाला घाल महाराज. बरेच लोक जन्माला येतात महाराज. काही घर असेच बरं बाबा, बापही माळकरी नाही आणि मुलगाही माळकरी नाही. बाप बी खाणारा पिणारा आणि मुलगा पण तसाच. एक वर्ग असा आहे, बाप महाराज परमार्थिक आहे पण मुलगा मात्र नास्तिक आहे बरं. तिसरा वर्ग आहे, मुलगा आस्तिक आहे, बाप नास्तिक आहे. आणि चौथा वर्ग आहे, बापही आस्तिक आणि मुलगा सुद्धा पहिला वर्ग महाराज. एक उदाहरण देतो, पुढे चालतो. बापही अपरमार्थिक, रावण देवाचं नाव घेतलं का महाराज. आणि त्याचाच मुलगा इंद्रजित, इंद्रजित सुद्धा परमार्थिक नाही. चला पुढं. बाप परमार्थिक पण मुलगा राक्षस, कंसाचा बाप उग्रसेन, कृष्णाचा भक्त, आणि उग्रसेनचा मुलगा कंस, कृष्णाचा विरोधक. चला पुढं. बाप नास्तिक हिरण्यकश्यप पण त्याचा मुलगा नारायण, नारायण श्रीमन्नारायण, नारायण नारायण लक्ष्मीपती नारायण, नारायण नारायण सीतापती नारायण, नारायण 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 श्रीमन्नारायण, नारायण नारायण. दोघही महाराज बाप नास्तिक, मुलगा मात्र. आणि चौथा वर्ग आहे, बापही महाराज परमार्थिक आणि मुलगा सुद्धा परमार्थिक. आमचे नामदेव महाराज, दामाजी पंत. अहो नामदेव महाराजांच्या घरी 14 लोक देवाचं नामस्मरण सतत करायचे बरं. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 4 पुत्र 4 सुना, नित्य स्मरती नारायणा. आणि माय बाप पाही, नामदेव राजाबाई, हे का नाही, आऊबाई लेकी, निंबाबाई बहिणी आणि 15 विते दासी जणी. 15 लोकांनी माझ्या नामदेव महाराजांच्या घरामध्ये सतत देवाचं नामस्मरण करायचं महाराज. म्हणून नैवेद्य हातीचा मूर्तीचे एवढं सामर्थ्य महाराज नामदेव. संत संगतीमध्ये आहे, संतांच्या घरामध्ये आहे. काय महाराज संताकडे महाराज.
आमचे नामदेव महाराज म्हणजे संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेत साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी आहे का नाही. किंवा तुकाराम महाराज म्हणजे संत समागम एखादे परी व्हावे त्याचे घरी स्वानयात. संतांच्या घरी सुख आहे महाराज सुख. अहो, वाल्या कोळ्याला फक्त क्षणभर महाराज संतांची संगती झाली. कुणाची? नारद महाराजांची. आणि जे क्षणभर संगती झाली त्या क्षणामध्ये वाल्या कोळ्यामध्ये एवढं परिवर्तन झालं महाराज. काय सोडायचं का? सोडायचं का म्हटलं? हा, मग चुळबुळ करू नका. चुळबुळ करू. सुख एक ठाई वाल्या कोळ्याला क्षणभर महाराज संगती झाली. माणसं महाराज परमार्थामध्ये चुळबुळ. आता कीर्तन संपू द्या आणि त्यांना 2 तास गप्पा मारत बसा म्हणला. उठले तर मग म्हणा 2 तास गप्पा मारते काय काय नाही. 2 तास गप्पा मारते. महिला मंडळ सुद्धा बघा इथं घरी गपचूप झोपत नाहीत. पहिल्या महाराजाचं कीर्तन चांगलं होतं, दुसऱ्याचं असं होतं तसं. आजच्या मेल्यानं तर काय सांगितलं की मला 3 तास बसून आपला विषय चाललाय संतांची संगती वाल्या कोळ्याला झाली महाराज. की ज्यानं 7 राजनं भरले कशानं? खड्याने. एवढं पाप केलं महाराज. पण माझ्या नारद महर्षींची संगती झाल्यामुळं वाड्या कोळ्यामध्ये एवढं सामर्थ्य झालं. अखंड ब्रह्मांडाचा नायक भगवान पांडुरंग परमात्म्याला 1 नाही 2 नाही 3 नाही 11,000 वर्ष बोलीला वाल्मिक तैसेची करीन आणि वरतून दावीन. एवढं सुख मारा सुख या संत समागमे नित्य धुनावे तुझिया नामे धन होती सकल कर्मे सर्व काल प्रमे डुलत सो मनोनी नाही काही चिंता. एवढं सुख मला संतांच्या संगतीमध्ये असल्यामुळं मज उपजवा जन्मांतरी विठोबा. शहाण्या माणसाचं लक्ष नाही बरं महाराज. रबर लांबल तेवढंच लांबवावं काय काय. जर जास्त लांबविलं तर काय होतं? म्हणून मी विठोबा रूप घेतलं बरं काय काय. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. अनेक काय संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनसी काही मागा हेची देगा पण तुका म्हणी अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. ह्या सप्ताहामध्ये 1 चरण पूर्ण झालं बरं. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. आणि हरिदासाचे घरी हे अर्ध चरण झालं. म्हणजे ह्या अभंगाचं 1.5 चरण झालं. आता राहिले किती? 8 चरणामधून 1.5 चरण गेले. 6.5 चरण ते पुढच्या सप्ताहात. विठाला विठाला हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही माग हेची देगा पांडुरंगा. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्मा चरणी माझे गुरु हरिभक्त प्राण केशव महाराज उकळीकर यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर आपला मुलगा समजून मला माफ करा. वास्तविक पाहता मी काही जातीवंत महाराज नाही बरं. त्याच्यामुळे स्वर गेला असेल ताल गेला असेल तरी जरा क्षमा असावी. कारण स्वर गेल्याच्या नंतर चांगल्या माणसाला पंचायत असते हो है का नाही. हा ते आम्हाला कळते. जाणकार माणसाला पंचायत असते. येड्या गबळाला काय तरी पण मी काय भजण्या नाही त्याच्यामुळं
क्षमा असावी, झालेली सेवा पुनश्च एकदा पांडुरंग परमात्म्याचे नारायण करून मला या समस्त गावकरी मंडळ आमचे भीमराव दादा, भास्कर महाराज, आता तुम्ही त्याला दोघांचेच नाव का घ्याला? त्यांनी फोन केला बरं. हा, नाहीतर पुढच्या वर्षी लिस्ट द्या पुन्हा कोणाची नावं घ्यायची. हा, नाहीतर पुन्हा म्हणते हे दोघंच तुम्हाला काय दक्षिण देणार आहेत. नाराज होऊ नका बरं. समस्त गावकरी मंडळ त्यांनी मला या ठिकाणी जागर रूपी कीर्तन करण्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. फक्त आपल्या नियमाप्रमाणे तुकाराम महाराजांचं भजन होईल, त्याच्यानंतर एक सुंदर अशी चाल होईल, है का नाही? चाल झाल्यानंतर सेवेला तुकाराम महाराजांचं भजन. हा, गेल्या वर्षी काय ठरलं होतं आपलं? शाबास, हात वर सगळे महिला मंडळ, हात वर सगळे. फक्त 3 सेकंद भजन करायचे. हात वर करा ना, खाली काय झालं? हा, तिकडे टाळतो कसलं बघा ते. अरे आज शेवटचा दिवस आहे, आजचे दिवस काय फरक पडत? जरा मोकळं व्हा ना, असे हातात फिट करून, नाही का? तुम्हाला सांगतो, मला टाळी वाजवून जर देवाचं नामस्मरण केलं काय होते माहिती का? 1 मिनिट घेतो तुम्हाला तुमचा. हात वर होते जरा. हा, 1च मिनिट घेतो बरं जास्त. हरी महापापरासी त्याचे झाली होळी. महापापरासी त्याचे झाली होळी. वाजवी कंटाळी विठ्ठल नामे, वाजवी कंटाळी विठ्ठल नामे, महापापरासी त्याचे झाली होळी. त्याचे झाली होळी. पापाची जर होळी करायची असेल तर टाळी वाजवा. मग सुंदर असं भजन 3 सेकंद तुकाराम हातवर, सगळ्यांचे हातवर. पाठीमागून कॅमेरा ना बरं, सगळ्यांचे हातवर कॅमेऱ्यामध्ये. हा, शाबास तुकाराम. मेरी उम्र आपको लगे. चला बोला. श्री हरिभक्त भगवान महाराज यांना सांगितलं, श्री हरिभक्त महाराज तुका म्हणे
महाराज